गोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्स ब्रदर. चला माच करून झालाय, आता लायकीवर येऊया. आमचा सेट बघू तुमच्या लक्षात आला असेल मी आज कोणाकडे आलो होते. अर्थात. येस, खरत काकूंकडे आलोच लगेच. ओ खरत काकू, खरत काकू हाय का खरत काकू? काय रे गौऱ्या? हळू बोला काकू, कळ आली छातीत जोरात काकू. अरे बाप मरतो काय मी काकू. ओ खरत काकू, खरत काकू दरवाजा उघडा. खरत काकू अरे दरवाजा हो ना, उघडा. आले ना, थांब ना. हा ओ दोघी दोघी काय फिरताय? सोशल डिस्टन्सिंग. तुझं थोबाड फोड आहे ना, एकटीच आहे मी. ओ माय गॉड, मला वाटतं दोघी आल्या दार उघडला आणि गबे! ओके. काय तुझं काय आहे? माझं काय नाही, मी एकदम सामान्य माणूस आहे, काही नाही. दिवसभर गप्प बसतो, संध्याकाळी 7 नंतर बसतो. सकाळी सकाळी इथे कशाला आलायस ते सांगशील? चहा टाका, लाद बघितलीस? बसा खाली. हा. मी काय म्हणतो, जे मी तुम्हाला काय सांगायला आलोय, काय? तुमच्या घरात जे जे महत्वाचं सामान आहे ते फक्त लगेच पॅक करा आणि चला. मी ऍस्ट्रॉनॉटला कळवतो, तुमचं मला कपड्याचं माप द्या. आपल्याला स्पेस सूट शिवायचं आहे. एक मिनिट. एस्ट्रोनॉट स्पेस सूट? येस. काय काय चाललंय? कुठं जायचं आपल्याला? अहो काकू, तुम्हाला कळतं का बाहेर वातावरण काय चाललंय ते? बघ ना यार, धड पाऊस पडत नाही, धड ऊन पडत नाही. काकांनी 4 सेट आणले चड्ड्यांचे त्यांच्यासाठी, पण एक चड्डी वाळत नाही यार त्यांची. डोक्याला तापच झालाय यार. मग काका काय असेच गेले आज? तुला कसं कळलं? बसा एक मिनिट. वातावरण म्हणजे बाहेरची परिस्थिती सांगतो तुम्हाला मी, काय चालली ती डेंजर आहे. बाहेर भूकंप काय येतोय, लोक टेन्शन मध्ये आहेत, महामारी आली आणि आता सगळ्यात जास्त म्हणजे कोरोना आला आहे. हो ना. आणि आता तर सायंटिस्ट लोकांनी सांगितलं सुनामी पण येणार आहे. सुनामी येणार आहे? हो. अशी कशी येणार आहे? पत्र नाही, मेसेज नाही, कॉल नाही, डायरेक्ट येणार आहे? काही कोणाचं पण घर आहे का डायरेक्ट यायला? काकू तुमची ह्या मंचावरची विनोद म्हणजे अरे सुनामी म्हणजे समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा येतात 200, 300, 400 फुटाच्या. त्याच्यासमोर माणूस एवढासा दिसतो, ती सुनामी येणार आहे. आणि सायंटिस्ट लोकांनी सांगितलंय पृथ्वीचा अंत आता जवळ आलेला आहे. होय, म्हणून पृथ्वीवर जी महत्वाची लोक आहेत ना त्यांना पटकन उचलायचं आणि दुसऱ्या ग्रहावर म्हणजे चंद्रावर घेऊन जायचं असं ठरलंय. चंद्रावर. चंद्रावर? हो, तुम्हाला तो रशियाचा सायंटिस्ट मध्ये कोण? कोरोस्तो. कोरोस नाही. तो माझा खास आहे, असं? आमच्या बैठकीतला आहे. त्याने शोध लावलाय पिझ्झावर लिंबू पिळला की पिझ्झा कसा टेस्टी लागतो ते. काय सांगतोस मग गौऱ्या? तो साऊथचा ऍक्टर आहे. कोण? उरिवाचे कट्टू. तो माहितीये तुम्हाला? असं नाव आहे? अरे अशा नावाचा अख्खा माणूस आहे. अशी खूप महत्वाची माणसं प्रत्येक देशात अशी उचललेली आहेत. त्यांना आपण यानात बसवणार आहोत आणि डायरेक्ट चंद्रावर घेऊन जाणार आहोत. काय सांगतो? महत्वाच्या माणसांना. खाली बसा. परत? अजून एक म्हणजे काय काहीतरी तुम्हाला सांगतो ना, कोणा सांगायचं नाही. नाही, आपल्या दोघात ठेवा. त्या महत्वाच्या लोकांच्या लिस्ट मध्ये मी तुमचं नाव टाकले. तू त्या लिस्ट मध्ये माझं नाव टाकलं? येस. पण ती लिस्ट तुला कुठून मिळाली? आपला बाळा छपला नाही का नाक्यावरचा? येस, रिसर्च सेंटर वाल्याने त्याला काम दिलंय. तो आपल्या वाड्यातल्या लोकांची लिस्ट काढतोय. तो बाळा छपरी? येस. तो टपरीवरती बसून पोरींना टापत असतो तो? येस. त्याला रिसर्च सेंटरने काम दिलंय? तुम्हाला ते दिसणार हो, तो पोरांना टापतोय ते, पण तुम्हाला हे दिसणार नाही. तो आपल्या देशाचा गुप्तहेर आहे. मी त्याला काय म्हटलं, तू माझं नाव टाकलं लिस्ट मध्ये, जरा खरात काकूचं पण नाव ऍड कर ना. थँक्यू. मग तो तरी झालं ऍड केलं. म्हणून लिस्ट बघू रे. मी लिस्ट बघितली आणि लगेच आईलीवाली सुकट. जे लिस्ट मध्ये त्या थोरात काकूचं नाव होतं. मी बोललं काय रे, मी तुला खरात पाहिजे सांगितलं, थोरातचं नाव कशाला टाकलं? थोरातनीचं पण नाव होतं त्याच्यात? हा नाही डोंट वरी, त्याने ते कट केलं. कट केलं? येस. पण मला सांगा, तुम्हाला उड्या मारता येतात? येतात. कारण चंद्रावर चालावं लागत नाही, उड्या माराव्या लागतात. दाखवा मला उड्या मारून. ओके ओके, बस बस बस, अजून डिसेंबर पर्यंत आपल्याला करायचं आहे इकडे काम. मस्त मस्त जबरदस्त. म्हणजे आम्हाला हे आवडलेलं आहे. ते सगळं फायनल झालेलं आहे. आता लगेच बॅग भरा, आपल्याला निघायचं आहे. हे गौऱ्या, पण एवढ्या सगळ्या महत्वाच्या माणसांमध्ये मी महत्वाची आहे का रे? काकू, लुक ॲट युअर सेल्फ. तुम्ही खूप महत्वाचे आहात. मागच्या वेळेस आपल्या गल्लीत पोर आलेली, आपल्या घरातल्या पोरांना मारायला, जो काय तुम्ही एकाला उचलू आपटलाय. म्हणून तुम्ही महत्वाचे आहात. इथे पण पोरांचा आणि चंद्रावर जाण्याचा काय संबंध? चंद्रावर जर एलियन आले तर त्या एलियनला दाखवायला नको की आमच्याकडे पण एक आहे म्हणून.
महत्वाचा माणूस म्हणून तुम्ही महत्वाच्या आहात. कळलं काय गौऱ्या मला पहिल्यांदा कळलं यार मी इतके महत्वाची नाही, तुम्हाला कळतच नाही कधी काकू बरं. हे गौऱ्या काय चंद्रावर जाऊन आपण राहायचं कुठे मला वाटलंच होतं हा प्रश्न तुमच्या मनात येईलच म्हणून आपण चंद्रावर आधी 4 घरं बांधून ठेवलेली आहेत. येस चंद्रावर 4 घरं आहेत. तुमच्याकडे 2 वेगळे बंगले आहेत. म्हणजे तो फ्रान्सचा एक मोठा शेफ आहे त्याचा एक बंगला आणि अक्षय कुमारचा बंगला. तुम्हाला कोणाच्या बंगल्याच्या शेजारी राहायचं आहे? मला बॉबी देओलच्या बंगल्याच्या बाजूला राहायचं मला लय आवडतो. कसं दिसेल ते 2 भाऊ शेजारी शेजारी? गौऱ्या फालतूगिरी करू नकोस हा. माझा फेवरेट आहे तो मला खूप आवडतो. बरं ठीक आहे आपण तसं करू हा? तुम्हाला चंद्रावरचा ना एकदम कॉर्नरचा बंगला मी तुमच्या घरचा दिलेला आहे. म्हणजे कसं आहे पौर्णिमेनंतर चंद्र आहे ना हळूहळू हळूहळू छोटा छोटा होत जातो ना तर तुम्ही एकदम कॉर्नरला आहात. मी एकदम सगळ्यात शेवटी खाली पडा. त्यात काय म्हणजे मी अमावस्येला खाली पडणार पण मी तुम्हाला पोट देणार नाही. नाही. तिकडनं आम्ही तुम्हाला 2 दिवस आधी उचलणार आणि डायरेक्ट शुक्रवार घेऊन जाणार. शुक्रवार रात्रभर शुक्रवार राहायचं खायचं प्यायचं मस्तपैकी फेरफटका मारायचा आणि ती उगवली शुक्रवार चांदणीची लावणी आहे ना त्याच्यावर लावणी करायची. तुम्हाला लावणी येते का? म्हणजे येते असं नाही 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 करून दाखवावी लागेल कारण आपण दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे त्यांचं एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे ना. थोडासा प्रयत्न नाही प्रयत्न केलाच पाहिजे. चला प्रॉपर येत नाही थोडस करा करा एकदम हा उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी. कसं कसं तुम्हाला सांगतो जेव्हा 200 वर्षांनी इथे खोदकाम होईल ना इथे ठसी दिसते लावणीची. ती इथे 2020 साली काहीतरी असं झालेलं आहे. पण खतरनाक चांगली वाटली. तुम्ही जे काय केलं ना ते आई शपथ खतरनाक आहे. तुमचं डन. Thank you. चला चला लगेच जा बॅग भरा पटकन घ्या. गौऱ्या 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 आता माझं नाव यादीत घुसवलंयस तर पटकन खरात काकांचं पण नाव यादीत घुसव. नको नको खरंच काकाचं नाव अजिबात नको बाबा. हे का रे अरे त्यांना किती गॅसचा प्रॉब्लेम आहे. यानला एक तर खिडकी नसते. गौऱ्या इथून जाईपर्यंत लोक गुदभर मरतील. गौऱ्या आणि खरंच काका जगातला पहिला असेल ज्या चंद्रावर फाशी झालेली असेल. नाही अरे झालं याला नको, कोण नको, गौऱ्या, गौऱ्या, करत बसेल? असं कोण करेल हा? एक तर ते आज असेच गेलेत म्हणजे आपल्याला न सांगता असेच गेलेत ना ते मग चुकीचं नाही रे. थोडं सांगतोस कोण करतोय मी तुम्हाला आणि काकाला दोघांना घेऊन जातोय ना चंद्रावर घेऊन चालू की नाही 1 लाख रुपये घेऊन या पटकन. किती 1 लाख रुपये 1 लाख एकाचं तिकीट 50,000 रुपये दोघांचं किती झाले? नाही रे गौऱ्या खूप खूप जास्त होत आहेत रे 1 लाख. मग एक काम करा बसा तुमच्या एकटेच आपण तिकीट काढू तुम्ही 50,000 रुपये घेऊन या. कसं आहे आता काही वर्षांनी तुमच्या वजनाने चंद्र हळूहळू खाली येईलच कारण तिकडे चालायचं थोडी आहे असंच करायचं आहे. थोडा थोडा खरंच तो खाली येईल ना जसा तो तुमच्या घराजवळ येईल असं काकांना हात द्या काकांना खेचून घ्या सिंपल. असं म्हणतोय हा पण तुम्ही 50,000 रुपये आत्ता लागतील. चालेल मी आता लगेच लगेच लगेच. हॅलो बाळा पोरांना घेऊन ये. हा अरे सोशल डिस्टन्सिंग पाळून सगळी जबरदस्त पार्टी करू आपण. माझ्याकडून सगळ्यांना बिर्याणी. येस 50,000 रुपये. हा चल ठेवतो बाय बाय बाय. हा हे गौऱ्या काय हो अरे बँकेत एवढे पैसे नाही आहेत रे. मी तुला सांगायलाच विसरले ते काकांचा पगार नाही झालाय ना 3 महिने. मग तुमच्या अकाउंट मध्ये असतील ना? माझ्या अकाउंट मध्ये कुठे असणार आहे एवढी कॅश. बरं एक काम करू मला तुम्ही आता अर्धे पैसे द्या 25,000 रुपये बाकीच्या नंतर द्या कॅश मध्ये. 25,000 हा 25,000 जरा जास्त होत आहेत थोडेसे कमी कर ना प्लीज. 50 वरून 25 तर थोडस ऍडजस्ट कर ना. तुमचं नाही माझं 10 द्या म्हणजे तिकीट तरी बुक करायला पाहिजे. कसं आहे बघा 10,000 पण खूप होत हो आहे का? थोडस कमी कर ना. ड्रायव्हरच्या 5ची सीट मिळेल तुम्हाला. हा. मग फुल एसी मध्ये एवढं कमी करा तर डुक्कर यान मध्ये जायला लागेल. डुक्कर यान डॉग 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 असं येईल तुम्हाला वर कळलं का? डुक्कर हा मग आता तसं क्वालिटी नुसार आहे ना 50 25 20 10 डॉग 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 असं होईल ते कळलं? अरे पण 10,000 पण जास्त होते थोडस कमी कर ना प्लीज प्लीज या वेळेला प्लीज नंतर मी देईन इट एक्स्ट्रा. इज नॉट पॉसिबल. Please, please, थोडंसं बाळाशी आय विल बोल. कॉल. ओके हॅलो बाळा हा जरा थांबा मी सांगितल्याशिवाय कोणाला घेऊन घराच्या बाहेर पडूच नको कळलं? नाही शपथ सांगतोय. हा करतो सांगतो तुला मी फोन करतो. हा चल बाय बाय. हा ठीक आहे चला 5,000 डन. गौरे काय माझ्याकडे फार फार तर 2,000ची नोट असेल रे थोडस ऍडजस्ट कर ना प्लीज. 2,000 रुपयात माणूस नाशिकला पण जाऊन येणार नाही.
तुम्हाला मी इथून चंद्रावर घेऊन चाललोय 50 मी 25 वरती आलो आता तुम्ही डायरेक्ट 2000 रुपये करताय प्लीज 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 थोडस ऍडजस्ट कर ना. करतो 2000 रुपये द्या सगळ्यात शेवटची सीट तुम्हालाच आहे. हा द्या 2000 चालेल. हा द्या 2000 तर 2000 अरे सॉरी सॉरी सॉरी. काय अरे ते किराणावाला येणार आहे त्याला 500 रुपये द्यायचे. मग थोडस ऍडजस्ट कर ना. काय तुम्ही काकू आता एवढं 2000ची नोट देते 1500 मध्ये ऍडजस्ट कर ना. तुम्हाला 500 दे. आणि मग 2000 रुपये काय वरचे 500 रुपये मी देईन ना नंतर तुला आत्ता दे ना म्हणजे. बघा. हा प्लीज हा, प्लीज हे घ्या थँक्यू. हा ते 2000ची नोट द्या. एक एक काय पेटी वाजवत आहे ना. मग असं असं चिंता केलं ना